वासुकी, 15 दिवस झाले तुला पृथ्वीलोकात जाऊन काय बातमी आणलीस? सापडली माझी मूर्ती की रिकाम्या हाताने परत आलीस? क्षमा करा माते, मी 15 दिवस पृथ्वीलोकावर त्या मूर्तीचा चहूबाजूंनी शोध घेतला, पण मूर्तीचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही. माझ्या एकमेव मूर्तीला, जी हजारो वर्षांपासून त्या गुहेत सुरक्षित होती, तिला हात लावण्याचे धाडस कोणत्या मानवाने केले? तुला काहीच कसे समजले नाही? माते, त्या गुहेच्या आणि डोंगराच्या पलीकडे जे गाव आहे, तिथे एक सावकार राहतो. तो अत्यंत लालची आणि क्रूर आहे. तुमची परमभक्त धुर्पा त्या सावकाराला तो डोंगर सहजासहजी पार करू देणार नाही, याची मला खात्री आहे. मग आणखी कोण असू शकतो तिथे? माते, गावात आणखी एक माणूस आहे, सर्जेराव. तो त्या गावातला एकमेव नावाडी आहे, जो होडी चालवतो. ज्या दिवसापासून तुमची मूर्ती जागेवरून हल्ली आहे, बरोबर त्याच दिवसापासून तो सर्जेराव गावातून गायब आहे. गावकरी म्हणतात की तो मेला. ह्या धक्क्याने त्याच्या बायकोला वेड लागले आहे आणि त्याची पोरगी प्रिया त्या सावकाराच्या घरी कर्ज फेडण्यासाठी राबत आहे. सर्जेरावच्या म्हाताऱ्या आईचे मात्र ठाम म्हणणे आहे की त्या लालची सावकारानेच तिच्या मुलाला गायब केले आहे. मूर्ख मानव, माझा शाप आता त्यांच्या पाठीशी लागला आहे. वासुकी, मूर्ती तिथून हलवण्यामागे त्या सावकाराचा आणि त्या सर्जेरावचा नक्कीच हात आहे. त्यांनी केवळ एक मूर्ती चोरली नाहीये, त्यांनी साक्षात योगमायेचा अपमान केला आहे. आणि योगमायेचा अपमान म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे. वासुकी, हजारो वर्षे झालीत योगमायेने पृथ्वीलोकावर पाऊल ठेवले नाही. आता वेळ आली आहे. जा, हुडकून काढ त्यांना. राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे. एवढी वर्ष झाली पाण्यासाठी एरझारा घालते, पण आज तर असा भयावळ आवाज मी कधी ऐकून नाही. कृष्ण हरे राम कृष्ण हरे. विठुराया